आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, समतावादाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हातावर कोरलेली आहे. हा विज्ञानवादी विचारसरणीच्या माध्यमातून आपल्या विचाराची जगाला दखल घेण्यास भाग पाडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजपर्यंत मानव मुक्तीच्या लढ्याला खऱ्या अर्थानं धार देणाऱ्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आपण बहुसंख्येनं या तेलगावच्या शिवाजी चौकामध्ये एकत्र का आलो आणि आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करण्याची आपल्यावर वेळ का आलेली आहे हे खऱ्या अर्थानं आपण तुम्ही आम्ही विचार करण्याची वेळ या निमित्ताने जिल्हाध्यक्ष विष्णू बाप्पा बुगोरे यांनी मंचावर यावं आणि अमोल सुतार साहेब भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षण गेल्या 70-75 वर्षामध्ये या भारत देशामध्ये नांदत आहे आणि भारत देशामध्ये आरक्षण होत असताना किंवा लागू होत असताना मातंग समाजाच्या वाटेला त्या आरक्षणाचं काय आलेलं तर निराशेशिवाय उपेक्षेशिवाय मातंग समाजाच्या पदरी आरक्षणाच्या माध्यमातून काहीही आलेलं नाही. गेल्या 75 वर्षाचा ज्यावेळेस आपण लेखाजोखेचा विचार करत असो त्यावेळेस 0.35 प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा टक्का सुद्धा आपल्याला 13% आरक्षण भेटलेलं नाही हे दुर्दैवानं सांगावं वाटतं. ज्यावेळेस मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतो, ज्यावेळेस मातंग समाज म्हणतो आरक्षणाचं भारतीय संविधानाने सांगितलेलं सर तुम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस आम्हाला हिनवलं जातं की मातंग समाज कुठल्या तरी विचारधारेच्या नादीला लागून विनंती आहे की कृपया बोलत असताना डिस्टर्ब करू नका. आणि हे सर्व होत असताना सांगितलं जातं की मातंग समाज एका विशिष्ट विचारधारेला हाताशी धरून मातंग समाज स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे आणि मातंग समाजाच्या मागण्या, मातंग समाजाचे दुःख, मातंग समाजाची व्यथा, मातंग समाजाचे जे काही आम्ही संवैधानिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वजण स्टेजवर आलेत असं मी गृहीत धरून बोलायला चालू करू का?